समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरुड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुड रोड कोलवड बुलढाणा। पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी जळगाव बंदला सकाळपासून मोठा प्रतिसाद। CID चौकशीचे न्याय हक्क जन आंदोलन समितीची मागणी। बुलढाण्याच्या जळगाव जामोद येथील भाजपा कार्यकर्ते पंकज देशमुख यांचा मृतदेह 3 मे रोजी एका झाडाला गळफास लागलेल्या अवस्थेत आढळून आला। पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे। मात्र ही आत्महत्या नसून त्यांचा घातपात झाल्याचा संशय पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी व्यक्त केला। या संपूर्ण प्रकरणाची CID मार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी न्याय हक्क जन आंदोलन समितीच्या वतीने विविध आंदोलन, उपोषण व निवेदनही देण्यात आले। मात्र अजूनही न्याय मिळत नसल्याने आज आंदोलन समितीच्या वतीने जळगाव जामोद शहर बंदची हाक देण्यात आली। या बंदला सकाळपासूनच मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळतंय। भाजपा कार्यकर्त्याचे शहर उपाध्यक्ष होते, त्यांची जी आहे ती हत्या झालेली आहे। त्यांची हत्या करून त्यांना गळफासाच्या स्थितीमध्ये लटकवण्यात आलेलं आहे। पण त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा, त्यांच्या शरीरावर भाजलेल्याच्या जखमा होत्या। आणि त्याच्या व्यतिरिक्त फास म्हणजे असा दिला होता की हनवटीला फास लागत नाही। पहिली गोष्ट, त्यांचे पाय जमिनीवर होते। आणि घटनास्थळी पोलिसांनी कुठल्याच कुटुंबीय व्यक्तीची साईन न घेता जे आहे त्यांना हे केलेलं आहे, तिथून हलवण्यात सरकारी हॉस्पिटलमध्ये आलेलं आहे। त्यांच्या हाताची जी बोटं मोडलेली आहेत, तर हाताची बोटं मोडलेला व्यक्ती फाशी कशी घेणार हा सर्वात मोठा मुद्दा आहे। त्यानंतर इथे त्यांचे जे कपडे आहेत इथेच काढून घेण्यात आलेले, ते कपडे सुद्धा टेस्टिंगसाठी दिलेले नाहीत। अकोल्याला फॉरेन्सिक मधून नेलं आणि रात्री इथेच तयारी त्यांची जी आहे PM ची करण्यात आलेली होती, कुटुंबातील व्यक्तींना न सांगता। आणि माझे भाऊ वगैरे आले, यांना सुद्धा रात्री 1 वाजेपर्यंत दाखवलं नाही। आणि सकाळी काही व्यक्ती मला दाखवण्याचं बोलले, पण त्यांना त्यावेळेसही अडवण्यात आलं। आणि जवळजवळ 25 तासानंतर डायरेक्ट PM झालेलं त्यांना माझ्यासमोर जे आहे त्यांनी आणले। तुमची काय मागणी आहे? माझी मागणी आहे की CID तपासातून निपक्षपातीपणे सत्तेतून हे प्रकरण त्यांचं समोर यावं। तुम्ही FIR मध्ये कोणाची नाव घेतली का? हो, FIR मध्ये मी नावं घेतलेली आहेत। कोणाची घेतली? मी राजकीय आहेत, भाजपा पक्षातील काही आणि काही त्याच्या व्यतिरिक्त आहेत। हे प्रकरण दाबण्याचा कोणी प्रयत्न करतोय का? हो, प्रकरण दाबण्याचं म्हणजे स्थानिक जळगाव पोलीस प्रशासन सुद्धा त्याच्यातील काही व्यक्ती त्याच्यात शामिल आहेत। त्याच्यानंतर जे डॉक्टर आहेत त्यांनी सुद्धा जे PM आहे फॉरेन्सिक म्हणून इथून नेण्यात आलं, पण त्यांनी ते साधं PM त्यांचं केलेलं आहे। आणि सोबत जे भाजपा पक्षाचे काही कार्यकर्ते जे होते यांनी हे प्रकरण दाबण्यात पुरेपूर हे यांच्या हात आहेत। राजकीय व्यक्तीचा हात घ्यायचा याच्यामध्ये राजकीय व्यक्तीचा हात असू शकतो, कारण की हे प्रकरण जर हत्या आहे असं समोर आहे, महिनाभर प्रकरण इथे दाबून ठेवण्यात आलं, याच्या मागे नक्कीच मोठा हात आहे। ते सांगू नाही शकत, म्हणजे आहे पण हात मोठा आहे। कोणालाही समजेल पंकज देशमुख याचा मृत्यू हा घातपाताचा आहे। त्याची हत्या झालेली आहे। अंगावर 10-20 जखमा, त्याचा हातबोट मोडलेले, पाय टेकलेले, रुमाल हा ढिल्ला, हे सर्व गोष्टी सांगते की हे मारल्यानंतर त्याला लटकवलेलं आहे। त्यामुळे आणि पोलिसांनी तसा तपास न केल्यामुळे शेवटी सुनीता देशमुख त्यांच्या पत्नी आणि सर्वसामान्य या सर्व जाती धर्माचे सर्व पक्षीय लोकांनी आंदोलन पुकारलं आणि हा तपास CID कडे गेला पाहिजे अशी मागणी जोर लावून धरलेली आहे। त्याचं स्वरूप आज त्या प्रित्यर्थ जळगाव जामोदचं शहरामध्ये उत्सुकपणाने आपल्याला एक बंद पाहायला मिळतो। बिलकुल कुठे एकही दुकान जळगाव शहरामध्ये उघडं नाही आहे। हे त्याचं द्योतक आहे की याच्यामध्ये पाणी मुरते। हा तपास कुठेतरी सदोष झालेला आहे। या तपासाला आता CIDच्या शिवाय गत्यंतर नाही आहे असं आमच्या सर्वांची मागणी आहे।